स्वामी समर्थ. आजच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वात प्रथम आपल्याला सूर्याला तेल घालून, थोडं गुळ घालून जल अर्पण करायचं आहे, कारण आजच्या दिवशी सूर्याला खूप महत्व आहे आणि हे वर्ष सूर्याचं आहे. 2026 सूर्य राजाही आहे आणि प्रधानही आहे. त्याच्यामुळे सर्वात प्रथम स्नान करतानाही तुम्हाला तीळ घालून स्नान करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जल देताना त्याच्यामध्ये तीळ घालायचं, गुळ घालायचं आणि सूर्याला जल दिलेलं आहे. त्याच्याने गणेशजींना दुर्वा फूल व्हायचं आहे. शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करायचं आहे, तिथे सुद्धा तीळ अर्पण करायचे. सर्व देवांना गुळ आणि तिळाचा नैवेद्य लावायचा आहे. हे फार महत्वाचं आहे, कारण गुळ आणि तिळाचं जे महत्व आज आपल्याकडे आहे ते फार मोठं आहे. आज आपल्या महिला सुगड पुजतात. सगळ्या महिलांनी, विवाहित महिलाच पुजतात. आपल्या सौभाग्यासाठी असतं, पण नक्की सुगड पूजा. त्याच्यामध्ये बोरा आहे, परत धान आहे, भाताचं धान करा, आता धान कापायची वेळ आली, आणि ऊस आहे, तीळ आहे, गुळ आहे, असं सगळं त्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे. आणि आपण एकावर एक ठेवून आपण सुगड पुजतो, दिवा लावतो, त्याची पूजा करतो, रुईचा हार, फुलं अर्पण करतो. अशा प्रकारे आज नक्की सुगड पूजा आपल्या सौभाग्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी करायचं आहे. कारण हळदी कुंकाचं महत्वच ते आहे. आज काही स्त्रिया हळदी कुंकूही करतात, नक्कीच करा. तीळ आणि गुळ लुटायचं आहे, कारण याच्यामध्ये शत्रुत्व दूर होतं आणि मित्रत्व येते. कारण गोड तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हा आपण पारंपरिक शब्द वापरतो आणि पारंपरिकरीते प्रत्येकाला तिळगुळ वाटतं. तर नक्कीच ह्या गोष्टी करा. दानामध्ये तीळ आणि गुळ नक्कीच द्या, देवळामध्ये द्या, तुमच्या आजूबाजूला कुठे अनाथ आश्रम असतील, वृद्धाश्रम असतील, अंधाश्रम असतील, तिथे नक्कीच आज तिळगुळाचं दान करा. खूप मोठं दान असतं तिळाचं आणि याचा आनंद तुम्हाला खूप मोठा मिळतो. तर आजच्या ह्या घडीला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अर्पण करा. आपल्या पितरांसाठी जेव्हा दिवा लावाल त्याच्यात नक्कीच तीळ घाला, काळे तीळ घालून तुम्ही त्यांना दिवा लावा. तर अशा प्रकारे आजचा दिवस साजरा करायचा आहे. 5 ठिकाणी तुम्हाला तीळ वापरायचे आहे. एक, स्नान करताना. 2, सूर्याच्या अ, अर, अ, पा- पाणी अर्क करताना. 3, दिव्यामध्ये, जिथे पण तुम्ही दिवे लावाल तिथे तीळ अर्पण करायचे. 4, दारामध्ये जेव्हा तुम्ही लावता तिथेही, देवाऱ्यामध्ये किंवा देवळामध्ये तुम्ही तीळ आणि गूळ दान कराल, तिथे तीळ वापरायचं आहे. आणि 5वं, तुम्ही ज्यांना पण आवडीने तिळगुळ द्याल, म्हणजे तो एक दानाचा झाला. जसं वृद्धाश्रम आहे किंवा शाळा आहे, अशा ठिकाणी असं तुम्ही 5 ठिकाणी तीळ अर्पण करा, तीळ दान करा. तुमच्या आयुष्यामध्ये बघा कसा गोडवा येईल आणि तुमची संकट कशी दूर होतील. श्री स्वामी समर्थ.